लोक म्हणतात SC/ST ला जास्त सवलती का दिल्या जातात, आरक्षण का आणलं आणि एका समाजाला अतिरिक्त संरक्षण का दिलं जातं. पण खरं तर हे आजचं कथानक नाही, हे शतकानुशतकांचं हिशोब आहे. हे जखम आज नाही लागले, खूप आधी लागले होते, जेव्हा समाज दोन तुकड्यात विभागला गेला. एका भागानं स्वतःला श्रेष्ठ समजलं आणि दुसऱ्या भागाला फक्त जन्माच्या नावावर नीच ठरवून दाराबाहेर उभं केलं. शाळेपासून मंदिरापर्यंत, पाण्यापासून सन्मानापर्यंत, जिथं जिथं माणुसकीची गरज होती तिथं तिथं अपमान लिहिला गेला. आणि होय, हाच तो दुःख होता ज्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजबूर केलं की ते अशी व्यवस्था बनवतील जी त्या लोकांना सुरक्षेचं कवच देईल, ज्यांच्याकडून समाजानं शतकानुशतक समता हिरावून घेतली होती. आणि जेव्हा शतकांनंतर ते कुलूप तुटले तेव्हा तक्रारी सुरू झाल्या. लोक म्हणू लागले, आमचा हक्क हिसकावला गेला. पण कोणानेही हे प्रश्न विचारला नाही की ज्यांना शतकानुशतक संधीच दिली नाही गेली त्यांचा हिस्सा कोण देणार. SC/ST कायदा आणि आरक्षण कोणाचा हिस्सा हिसकावण्यासाठी नव्हते, हे त्यांच्यासाठी होते ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या संधी नावाची गोष्टच नव्हती. जेव्हा समाजानं दारे बंद केले तेव्हा बाबासाहेबांना ती दारे संविधानानं उघडावी लागली. कारण जर ते केलं नसतं तर समता आजही फक्त पुस्तकातच राहिली असते. कायदा यासाठी आला कारण इतिहासात वेदना होती आणि वेदना खोल असते, तेव्हा फक्त शब्द पुरत नाही, सुरक्षा हवी असते. एक दलित चिंतकानं अगदी बरोबर म्हटलं होतं, हा न्यायाचा कायदा कोणाचा हक्क हिसकावण्यासाठी नाही तर शतकानुशतक हिसकावलेला हक्क परत देण्यासाठी आला होता. आज जी समता दिसते ती कोणाच्या दयेचा परिणाम नाही, ही संघर्षाची विजय आहे. तो विजय ज्यानं एका आईला पहिल्यांदाच भीतीऐवजी आशा दिली, ज्यानं एका मुलाला पहिल्यांदाच ऑफिसमध्ये साहेबाच्या बरोबरीनं उभं केलं आणि ज्यानं एका संपूर्ण समाजाला पहिल्यांदाच हा हक्क दिला की माणूस असणं ही कोणती सवलत नाही, हा मूलभूत अधिकार आहे. म्हणून हे विचारू नका की कोणाचा हक्क हिसकावला गेला. विचारायचं असेल तर हे विचारा की इतिहासात कोणाचा हक्क कधी दिलाच गेला नव्हता. आज जो कोणाला मिळतोय तो त्याचा नाही, तो त्याच्या पूर्वजांचा शतकानुशतक हिसकावलेला अधिकार आहे जो पहिल्यांदाच परत केला जातोय. जय भीम, जय हिंद, जय भारत.